पुण्यात एका गुंडानं पोलिसावरच गोळीबार प्रकरणी पोलिसांनी अक्षय सोनी या तरुणाला अटक केली आहे। मात्र मुख्य आरोपी अजूनही फरार आहे। पुण्यात मंगळवारी बालगंधर्व रंगमंदिर परिसरात पोलीस कर्मचारी मयूर भोकरे आणि संदेश खडकेंवर गोळीबार करण्यात आला होता। बाईकवर जात असलेल्या अक्षय सोनी आणि त्याच्या मित्राकडे पिस्तूल असल्याच्या त्यांनी पाहिलं होतं आणि त्यांना हटकलं होतं। त्यावेळी एका तरुणानं मयूर भोकरेंच्या पायाच्या दिशेने गोळी झाडली आणि त्यांच्यावर पिस्तूल रोखून तिथून पोबारा केला। हे तरुण पळून जातानाच व्हिडिओ जय महाराष्ट्राच्या हाती लागलाय। दरम्यान या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। आमचे मुख्यालयाचे कर्मचारी होते एक मयूर भोकरे आणि खडके संदेश खडके हे दोघं एक साधारणतः 4:45च्या सुमारास मोटरसायकलवरनं जात असताना त्यांना एका मोटरसायकलवर 2 लोक दिसली, ज्याच्यामध्ये एकाकडे वेपन होतं। त्यामुळे त्याला हटकायचा प्रयत्न केला असता तो पळाला आणि पळून मग पुढे पाठलाग करत करत एका ठिकाणी ते आले आणि तिथे झटापट झाली। झटापटीत एक राऊंड त्यांनी त्या पिस्टलमधनं किंवा रिव्हॉल्वर जे वेपन होतं त्यांना फायर केलेला आहे। सुदैवाने लागलेलं नाही, बुटाला घासून गोळी गेलेली आहे। डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये आता गुन्हा दाखल होईल 307 आणि आर्म्स ॲक्टचा। पुण्यातल्या आपटे रस्त्यावरील पाटील बंगला या भागामध्ये आपण आहोत आणि इकडे 5च्या सुमारास एका पोलीस कॉन्स्टेबलवर थेट रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे। पुणे महापालिकेच्या परिसरामध्ये या कॉन्स्टेबलला एक इसम दिसला, त्याच्या कमरेला पिस्तूल लावलेलं होतं आणि त्यानंतर संबंधित व्यक्तीला विचारणा केल्यानंतर त्या व्यक्तीनं तिथनं काढता पाय घेतला। त्यानंतर पाठलाग करत करत ही व्यक्ती जी आहे ती या पाटील बंगला परिसरामध्ये आली, जी आपटे रस्त्यावरच्या भागामध्ये आहे आणि त्या ठिकाणी झटापट झाल्यानंतर संबंधित व्यक्तीनं गोळीबार केल्याची माहिती जी आहे ती समोर येते आणि त्यानंतर गोळी जी आहे ती बुटाला चाटून गेली आणि सुदैवानं त्यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। मात्र अत्यंत धक्कादायक प्रकार म्हणजे पुण्यातली गुन्हेगारी जी आहे ती आता पुण्यातल्या गल्लीबोळामध्ये आणि मुख्य पेठांमध्ये आल्याची पाहायला मिळते। कारण ज्या पद्धतीने ही घटना घडली आहे, आजूबाजूला अनेक लोक जे आहेत ते होते, मात्र ज्या पद्धतीने आणि ज्या क्षणार्धात हा सगळा प्रकार घडला त्यामुळे कोणीही मध्ये पडलेलं नाहीये। मात्र पोलीस जे आहे ते तपास करतायत। बजाज कंपनीची डिस्कवर गाडी होती अशी माहिती कळते आणि त्या गाडीचा तपास सुद्धा पोलीस करताना पाहायला मिळत आहेत। कर्वेनगर भागातली ही गाडी आहे। मात्र या सगळ्या घटनेनंतर पोलीस प्रशासन जे आहे ते खडबडून जागं झाले आणि पुण्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती जी आहे ती डोकं वर काढताना पुन्हा एकदा पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीसह अमोल कविटकर, जय महाराष्ट्र, पुणे।